नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर पोलीस अधीक्षक सो यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाबाबत माहिती उपलब्ध करून कारवाई करण्याचे सत्र सुरू केले आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी पथकामार्फत माहिती मिळवून कारवाई करण्याचे काम सुरू असताना अनैतिक मानवी व्यापार वाहतूक विरोधी कक्षाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल आतिग्रे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की गोवा बनावटीची दारू महाराष्ट्र राज्यामध्ये वाहतुकीस अथवा विक्री करण्यास बंदी असूनही अशोक लेलँड ट्रक क्रमांक MH18 BG 0067 हा गोवा बनावटीची दारू भरून तो ट्रक गोवा राज्यातून कर्नाटकातून चोरट्या रस्त्याने कोल्हापूरच्या दिशेने येत असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी त्यांच्या कार्यालयाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व अनैतिक मानवी व्यापार वाहतूक विरोधी कक्षाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल आतिग्रे यांच्या पथकात सापळा रचून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. रात्री जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोल्हापूर सांगली बायपास रोडवर सापळा रचला. मिळालेल्या बातमीप्रमाणे नमूद ट्रक हा जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सांगली बायपास रोडवर आला. ट्रक हद्दीमध्ये आल्यानंतर पथकातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी एकमेकांस इशारा करून ट्रक थांबवून बाजूला घेतला व ट्रक चालकास ट्रकमधून खाली उतरण्यास सांगितले. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मुस्फान उर्फ जावेद खान राहणार हरियाणा असे असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ट्रकची झडती घेतली. सदर अशोक लेलँड ट्रक नंबर MH18 BG 0067 ची तपासणी केली असता ट्रकमध्ये 1,75,68,000 रुपये, त्यात रॉयल ब्ल्यू माल्ट विस्की कंपनीची 180 मिलीची गोवा बनावटीचे विदेशी दारूचे एकूण 1,830 बॉक्स असून प्रत्येक बॉक्समध्ये 48 नग असे एकूण 87,840 नग असून प्रत्येक नगाची किंमत 200 रुपये प्रमाणे आहे. 2 लाख रुपये किमतीचा लाल केसरी रंगाचा अशोक लेलँड ट्रक, विहो कंपनीचा आकाशी रंगाचा मोबाईल हँडसेट एक असा 1,95,78,000 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे. गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस ठाणे यांच्या करवी सुरू आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक निलोत्पल सो, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अनैतिक मानवी व्यापार व प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल आतिग्रे तसेच पोलीस अंमलदार उत्तम सडोलीकर, राम कोळी, अरविंद पाटील यांनी केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री निलोत्पल सर यांनी LCBला जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आपण विविध पथकं तयार केलेली होती. पथकातीलच API राहुल आतिग्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक गोव्यातून मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा असलेला एक ट्रक हा गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणार आहे. सदरची माहिती समजल्यावर तिथे आपण सापळा रचला. त्यामध्ये API सागर वाघ, राहुल API आतिग्रे आणि टीमनं सापळा रचला. जयसिंगपूरच्या इथे एक ट्रक जी इन्फॉर्मेशन समजली ती त्याप्रमाणे दिसून आला. सदर ट्रक थांबवला. त्यात चेक केला असता जवळपास 1860 देशी गोवा दारूचे बॉक्स आपल्याला त्यात मिळून आले. त्याची किंमत एकूण 1,75,00,000 आहे. तसेच 20 लाखाचा ट्रक असं एकूण 1,95,00,000ची मुद्देमालची आपण जप्त केलेला आहे. सदरबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करीत आहोत आणि ही दारू कुठल्या कंपनीतून आली आणि मध्य प्रदेशमध्ये कोणाकडे चाललेली होती याचा पुढील तपास आम्ही करतोय.